रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न बस्तावा आहेरासाठी होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी। कांजीवरम, बनारसी, जुल्ला बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध। सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट, पॅन्टचे खास कलेक्शन। असंख्य व्हरायटीसह 51% भरघोस डिस्काउंट। जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत। त्वरा करा, आजच भेट द्या रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे। विशाल पाटील हे क्रांतिकारक वसंतदादा पाटील यांचे नातू आहेत। ते थोडे नाराज आहेत, पण माझा त्यांच्याशी उत्तम संवाद आहे। ते वेगळी भूमिका घेणार नाहीत असा आम्हाला विश्वास आहे। त्यामुळे सांगली लोकसभा मतदारसंघात एकाच एक लढत होईल असा विश्वास शिवसेना उभाटा गटाचे नेते संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला आहे। सांगली लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी संजय राऊत सांगलीत आले होते। त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय। संजय राऊत म्हणाले, विशाल पाटलांची कोणी चिंता करू नये, ते आमच्याच कुटुंबातले महाविकास आघाडीचे सदस्य आहेत। दादा व बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबियांचे घनिष्ठ संबंध आहेत। विशाल पाटील हे समजूतदार आहेत, ते वसंतदादांचे नातू आहेत। ज्यावेळी देश आणि स्वातंत्र्य संकटात आले तेव्हा वसंतदादांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला। त्यांनी कोणताही राजकीय स्वार्थ साधला नाही। विशाल पाटील यांचा DNA तोच आहे, त्यामुळे ते आजोबांच्या विचारांपेक्षा कोणतीही वेगळी भूमिका घेणार नाहीत। ते जर नाराज असतील तर आम्ही त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढू। अर्ज माघार घेण्याची मुदत 22 पर्यंत आहे। सकारात्मक निर्णय घेतील। आमदार जयंत पाटील यांच्या म्हणण्याप्रमाणे सांगली लोकसभा एकाच एक लढत होईल असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला। तर महाराष्ट्रावर आणि मराठी माणसावर संकट आले तेव्हा वसंतदादा पाटील शिवसेनेच्या पाठीशी ठाम उभे राहिले असल्याचा खुलासा देखील त्यांनी केलाय। सांगली लोकसभेसाठी 39 पैकी 25 उमेदवारांचे अर्ज शनिवारी छाननीत वैध ठरलेत, तर 14 अर्ज अवैध ठरलेत। यामध्ये विशाल पाटील यांच्या काँग्रेस पक्षाच्या दोन्ही अर्जांना AB फॉर्म नसल्याने हे अर्ज अवैध ठरले, तर त्यांचा अपक्ष अर्ज कायम आहे। यासह आमदार सुधीर गाडगीळ, चंद्रहार पाटील यांच्या पत्नी दिव्या यांचे अर्ज अवैध ठरलेत। दरम्यान सोमवारी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज माघार घेण्याची मुदत आहे। सांगली लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची शुक्रवारची अंतिम मुदत होती। या मुदतीत 39 अर्ज दाखल झाले होते। शनिवारी दाखल झालेल्या अर्जांची छाननी करण्यात आली। यामध्ये 14 अर्ज अवैध ठरलेत, तर 25 उमेदवारांचे अर्ज वैध ठरलेत। यामध्ये संजय रामचंद्र पाटील भाजप, चंद्रहार सुभाष पाटील शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, टिपू सुलतान सिकंदर पटवेगार बहुजन समाज पार्टी, आनंदा शंकर नलगे बळीराजा पार्टी, पांडुरंग रावसाहेब भोसले भारतीय जवान किसान पार्टी, महेश यशवंत खराडे स्वाभिमानी पक्ष, सतीश ललिता कृष्णा कदम हिंदुस्थान जनता पार्टी, अपक्ष उमेदवार विशाल प्रकाशराव पाटील, अजित धनाजी खंदारे, अल्लाउद्दीन हयात चांद काझी, डॉक्टर आकाश नंदकुमार भटकर, जालिंदर मच्छिंद्र ठोमके, तौहीद इलाई मोमीन, दत्तात्रय पंडित पाटील, दिगंबर गणपत जाधव, नानासाहेब बाळासाहेब बंडगर, प्रकाश शिवाजीराव शेंडगे, प्रतीक प्रकाशबापू पाटील, बापू तानाजी सूर्यवंशी, रवींद्रचंदर सोलनकर, रेणुका प्रकाश शेंडगे, शशिकांत गौतम देशमुख, सुरेश तुकाराम टेंगळे, सुवर्णा सुधाकर गायकवाड, संग्राम राजाराम मोरे या उमेदवारांचे अर्ज वैध ठरले। समडोळी गावाजवळ असलेल्या खाणीतून एक मगर रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास जनावरांच्या गोठ्याजवळ आली होती। सदरची घटना नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी वन विभागाला संपर्क साधला। मगर ही गावातील रेणुका मंदिर परिसराच्या मागील छप्परवाजा गोठ्याच्या बाहेर बराच वेळ पडून होती, त्यामुळे नागरिकांनी तिला जेरबंद करत वन विभागाच्या ताब्यात दिले। सदर घटनेची माहिती मिळताच उपवन संरक्षक नीता कट्टे, सहाय्यक वन संरक्षक अजित साजने यांच्या मार्गदर्शनात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी योग्य ती काळजी घेऊन त्या मगरीला रात्रीच ताब्यात घेऊन कुपवाड येथील कार्यालयात हलवलं। आज सकाळी त्या मगरीची वैद्यकीय तपासणी पशुवैद्यकीय अधिकारी अरविंद ढगे यांनी केली। त्यानंतर त्या मगरीला नैसर्गिक अधिवासात सोडण्याचा निर्णय घेण्यात आला। पूर्ण वाढ झालेल्या 4 वर्षाच्या मादी मगरीला वरिष्ठ कार्यालयाची पूर्व परवानगी घेत निसर्गात मुक्त करण्यात आले। समडोळी गावाजवळील जुन्या खाणीत एक मगर बरेच दिवस मुकामी होती। खाणीत भर टाकून ती भर घेऊन तसेच कचरा साफ करण्याचं काम चालू होतं। त्याच कारणाने ही मगर नागरी वस्तीत आली असावी असा अंदाज आहे। कोणताही वन्य प्राणी नागरी वस्तीत आढळल्यास सर्वप्रथम वन विभागाशी संपर्क साधण्याचं आवाहन वन विभागाने केलं आहे। वाळवा तालुक्यातील जनता ही क्रांतिकारी आहे। जयंत पाटील यांनी अगोदर गतवर्षीचे 100 रुपये द्यावेत, मगच सत्यजित पाटलांसाठी मते मागावीत। शेतकऱ्यांचे पैसे बुडवणाऱ्यांना या लोकसभा निवडणुकीत साखर सम्राटांच्या हस्तकांना घरी बसवा असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केले।
शिर्डे येथे प्रचार सभेत ते बोलत होते. राजू शेट्टी म्हणाले, वाळवा तालुक्यातील कारखान्यांनी गतवर्षीचे शेतकऱ्यांचे पैसे द्यावेत. आमची शेतकरी चळवळ ही जनतेच्या कल्याणासाठी आहे. विरोधकांकडून या निवडणुकीत पैशांची मुक्त उधळण सुरू आहे. साखर कारखान्याच्या रिकव्हरीतून व वजनात काटा मारून पैशांची लूट अनेक साखर कारखान्यांनी केली आहे. तोच बाजूला काढलेला पैसा सध्या लोकसभा निवडणुकीत कारखानदार माझ्या विरोधात खर्च करत आहेत. शेतकऱ्यांच्या वजनात काटा मारणारे महाभाग लोकसभा निवडणुकीत सत्यजित पाटील यांचा प्रचार करत फिरत आहेत. शेतकरी या निवडणुकीत काटामारी करणाऱ्या साखर कारखानदारांना धडा शिकवतील. गेल्या 3 निवडणुकींचा प्रचार शुभारंभ क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जन्मगावी एडे मच्छिंद्र येथे करत आलो आहे. यंदाही याच गावात मी प्रचाराचा नारळ फोडणार आहे. साखर कारखानदार विरुद्ध शेतकरी अशी ही निवडणूक होणार आहे. संघर्ष केल्याशिवाय काही मिळत नाही. मी शेतकरी चळवळीशी प्रामाणिक आहे. शेतकरी कष्टकरी जनतेला मला न्याय देऊन त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवायचंय. गावाकडची माणसे शहराकडे वळू लागली आहेत. शेतकऱ्यांनो, जमिनी अजिबात विकू नका. गावांची प्रगती करायची असेल तर शेती सुधारली पाहिजे. शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे. त्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी जिल्हाध्यक्ष पोपट मोरे, तालुकाध्यक्ष भागवत जाधव यांच्यासह शेतकरी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आकाशवाणी केंद्राच्या मागे असलेल्या सुभाषनगर भागात मुख्य रस्त्यावर लिकेजसाठी 3 महिन्यापूर्वी खड्डा खोदलाय. आज अखेर लिकेज काढलं नाही आणि खड्डा देखील मुजवला नसल्याने अपघाताला निमंत्रण देत आहेत. कोल्हापूर रोडवरील आकाशवाणी केंद्राच्या मागे असलेल्या सुभाषनगर भागात मुख्य रस्त्यावर गेले 3 महिने लिकेजसाठी खड्डा काढलाय. आज अखेर वारंवार सांगूनही त्या खड्ड्यातील लिकेज काढलेले नाही आणि त्यामुळे तो खड्डा मुजवला नाही. मुख्य रस्त्यावर ये-जा करणाऱ्या वाहनांसाठी आणि प्रवाशांसाठी हा खड्डा म्हणजे मृत्यूचा सापळाच बनलाय. लिकेज काढले नसल्याने भर उन्हाळ्यामध्ये पाण्याची नासाडी होत आहे. याकडे गांभीर्याने पाहिलं जात नाही. मुळातच महापालिकेचे प्रशासन आणि कारभारी सुभाषनगर भागाकडे पहिल्यापासूनच दुर्लक्ष करत आहेत. तरी सुभाषनगरच्या या मुख्य रस्त्यावरील लिकेज काढून तो खड्डा त्वरित मुजवण्यात यावा. तसेच सुभाषनगरच्या या मुख्य रस्त्यालगत गॅस पाईपलाईनसाठी देखील खड्डे खोदलेले आहेत. ते देखील त्वरित मुजवावेत अशी मागणी नागरिक जागृती मंचाचे सतीश साखळकर यांनी केली आहे. अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या लोकसभा निवडणुकीतल्या हालचालींना कमालीचा वेग आला असून गनिमी कावा करत असल्याचे दिसून येते. सांगली लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील यांच्या राजकीय हालचालींना कमालीचा वेग आलाय. खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी सांगली जिल्ह्याचा दौरा केला. 3 नेत्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांनी भेट घेतली. मात्र त्यापैकी माजी मंत्री अजितराव घोरपडे आणि माजी आमदार विलासराव जगताप या 2 नेत्यांनी काँग्रेसचे बंडखोर नेते विशाल पाटील यांना पाठिंबा दिलाय. तर आता विशाल पाटील आणि आरपीआयचे जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे यांच्यात बैठक झाली आहे. मिरजेत ज्येष्ठ नेते सुरेश आवटी यांच्या निवासस्थानावर झालेल्या बैठकीत काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील आणि माजी नगरसेवक अशोक कांबळे आणि माजी नगरसेवक साजिद अली पठाण यांच्यात सविस्तर चर्चा झाली. आता मिरजमधील माजी नगरसेवक आणि विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांशी विशाल पाटील यांनी संपर्क सुरू केलाय. अशोक कांबळे आणि साजिद अली पठाण हे आपल्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन 2 दिवसात आपला निर्णय जाहीर करणार आहेत. मोदी साहेब देशात सत्तेवर येण्यापूर्वी आपल्या देशावर 56 लाख कोटींचं कर्ज होतं. ते त्यांनी केवळ 10 वर्षात 210 लाख कोटी रुपयांवर नेलं. यातून त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही, युवक व महिलांसाठी उद्योग रोजगार निर्माण केला नाही, तर देशातील मुठभर श्रीमंतांची 25 लाख कोटी रुपयांची कर्जे माफ केली. भाजपा पुन्हा सत्तेत आल्यास देशावरील कर्जे कमी करण्यासाठी जीएसटी सारखे कर वाढवू शकते, असे भाष्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांच्या प्रचारार्थ बोरगाव येथे जाहीर सभा घेण्यात आली. प्रतीक पाटील म्हणाले, सत्ताधारी भाजपाकडे जाहिराती करायला कोट्यवधी रुपये आहेत, मात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला त्यांच्याकडे पैसा नाही. ही मंडळी तुमच्या गावातील येतात तेव्हा त्यांना महागाई कमी करणार होता, भ्रष्टाचार संपवणार होता, युवकांना नोकऱ्या देणार होता, त्याचं काय झालं असा प्रश्नही विचारा. सत्यजित पाटील म्हणाले, जर आपण या निवडणुकीत गाफील राहिला तर कदाचित ही शेवटची लोकसभा निवडणूक ठरू शकते. सत्ताधारी भाजपाने गेल्या 10 वर्षात असे कोणतेही काम केलं नाही. त्याच्या जोरावर ते 400 पेक्षा जास्त खासदार निवडून देण्याची अपेक्षा करीत आहेत. यांना पुन्हा सत्तेवर येण्याची खात्री नसल्याने सत्तेचा गैरवापर आणि दुसरे पक्ष फोडत आहेत. ज्येष्ठ नेते तानाजीराव पाटील, शकील सय्यद, योजना पाटील यांनी सत्यजित पाटील यांना मतदान करण्याचं आवाहन केलं. जत तालुक्यातील उमदी येथे चंदमा मानतेश कोळगिरी या 24 वर्षीय विवाहितेचा सासरच्या लोकांकडून माहेरून गाडी घेण्यासाठी पैसे आणत नाही या वादात गळा दाबून खून केल्याचा धक्कादायक घटना घडली. सदरची घटना याच पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी गौरीश मल्लिकार्जुन लकोंटी यांनी उमदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पती महांतेश शिवाप्पा कोळगिरी, सासरा शिवाप्पा तामाराया कोळगिरी आणि सासू महानंदा शिवाप्पा कोळगिरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पती महांतेश आणि सासरा शिवाप्पा या दोघांना ताब्यात घेण्यात आले.
मयत चन्नम्मा शिवाप्पा कोळगिरी हिला नवरा, सासरा आणि सासू हा माहेरून क्रुझर गाडी घेण्यासाठी पैसे आणण्यासाठी आणि सोन्यासाठी जाचहाट करत होते. दिनांक 20 एप्रिल 2024 रोजी रात्री 1 वाजता तिची गळा दाबून खून करण्यात आला. याबाबत गौरीश मल्लिकार्जुन लकोंडी यांनी उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक करत आहेत.